सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आता दीदी आपली गेली आहे कधी स्कूलला. सो आता येईल, पण ती 10 वाजता लवकर स्कूल सुटणार आहे. मी घेतली इथे नाश्ता करायला. सो हे गाईज, आता आम्ही चालू बाबूला दवाखान्यात घेऊन, कारण की त्याची तब्येत नाही बरी. तुम्हाला सांगितलेलं 2-3 दिवस की बाबूची तब्येत नाही बरी. सो आता रातपासून त्याला थोडंसं ताप, सर्दी खोकला काय, त्यामुळे दवाखान्यात दाखवून येतो जरा, जेणेकरून बरा तरी वाटेल. आता बघा असं बसले. त्याची डॅडी आज गाडी काढली साहेबांनी, नाही तर काढत. सो चला दवाखान्यात जाऊन येते, नंतर भेटते तुम्हाला. आज रोड एकदम क्लिअर आहे. संध्याकाळच्या टायमाला जाम ट्रॅफिक असते नाही का, जावा बी नाही काय. गाईज, आम्ही जाऊन आलो मंदिरात. खूप बरं वाटलं. भरपूर दिवसांनी गेलतो. काल पण येणार होतो. काल जाम इच्छा होती याची, यावी गेले बाहेर म्हणून यायलाच भेटला नाही. आज दर्शन घेतलं. बाबू कसं वाटलं महादेवाचं दर्शन करून? माझ्या बाबूला आणायचंच होता, तर फायनली दर्शन झालं. कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. बरेच दिवसांनी या इथल्या मंदिरात, मार्तंड मंदिरात. नाही, पहिले आम्ही ना दीदी स्कूलला जायची नाही, ते सिनियरला होत्या. दर सोमवारी यायचो आम्ही पाया करायला. तर बाबू नव्हतं आमच्या, तेव्हा आम्ही दर सोमवारी यायचो. सो आता बऱ्याच दिवसांनी इथे आलं तर बरं वाटलं. तर चला आता बाबूला पहिले डॉक्टरच्या जाऊन दाखवून आणू, मग साखरपुड्याला बी जायला लागेल, तयारी करायला लागेल. सो गाईज बघू शकता, पारूवाने हेअरस्टाईल करायला. ते आमची हेअरस्टाईल करते ना स्वतः, छोटीवच येतं. बाबूला आणले दवाखान्यातून, औषध वगैरे पाजून झाले. त्याचा पसारा तर जाम पडले, सकाळी दाखवले म्हणून. सो गाईज फायनली मी रेडी झालेली आहे. खाली आता ज्वेलरी वेअर करायची बाकी आहे. बघू शकता दीदी दाखवा. दीदी सुद्धा सुंदर दिसत आहे. सो फायनली डन झाले. सो चला आता बाबूची मेकअप करते, निघते. गाईज आता आम्ही निघतो आहे. बघू शकता दर्शी ऐकर गाईजला. मोठी मम्मी दीदी वांगर नका करू दीदी. बाबू गाईज आता आम्ही पोचलेलो आहे साखरपुड्याला. बघू शकता आमची मंडळी सर्वी. अय ताई इकडं बघा, काय करा. अय तुम्ही बी
माझे माहेरचे घर माझं माहेर विनंती आहे आपण या कार्यक्रमाला शुभारंभ करावा. गाईज आता नवरा नवरी बसले. ही माझी बाची. या ठिकाणी बाजूला भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाहुणे मंडळीला विनंती आहे. आम्हा बाबा फरक नाही कारण आम्हाला देता नाही बोलते कारला होत. आय गाई जे आमची ताई ताई जाऊबाई ही बाची आय करा ताई ताई आय करा माझी बाची आय कर बघू ब्लँकेट द्या. अरे वा आय करा गाईज हे आमची ताई आहे त्यांच्याच मुलाचा साखरपुडा आहे. काय आई आय करा असं ताई आय करा हा मग पोरी करणार दोन दोन पोरे आय करा भाऊ आय करा आय करा काय रे आमची मंडळी आम्ही तुमचे आवडीने ब्लॉग बघता. सबस्क्राईब करा फॉलो करा. इथे बघत आहेत तुम्ही या आमच्या सर्व लेडीज आहेत त्या परिवाराचा. आम्ही सर्वांनी फोटोशूट करत घेतला आहे. आमची ताई सगळं माहीत त्याच्यात बघू शकता. सो गाईज बघू शकता आमच्या मंडळीने फोटो काढत घेतले. समोर
घ्या. ओके गाईज बघू शकता आमची सुनबाई, बाचा, जाऊबाई, हे आमचे भाऊ. या फोटो करला का आता बघते तू पण येशील का आता 2-3 दिवसात येईल तेव्हा. गाईज माझी बाची अंशिका आणि माझा बाचा. बोल तुला काय बोलायचं आहे. पप्पा कसं येऊन बोलवता मस्त मस्त. गाई जो आमचा बाबू तो भरपूर टाइम झाला आता आम्हाला जायला. बाबू कंटाळले आमचा. बाय करा साक्षी बाय कर. गाईज आताच आम्ही घरी पोहोचलो आहे आणि खूप थकलो. अजून स्वयंपाक सुद्धा करायचा बाकी आहे आणि घेतले बाबूचे कपडे वगैरे चेंज करत त्याचे. सो आता भरपूर थकलेले आहे. यावेळी गेले डीमार्टला त्यावेळी आल्यावर आता भेटते. सो गाईज बघू शकता ध्रुवीचे डॅडी. आम्ही आलो साखरपुड्यातून आणि ध्रुवीचे डॅडी घेतले डीमार्टला आणि आपण डिंकीच्या उभारले. आता लगेच फोराचा ध्रुवीला असं तर कधी डॅडी येतात ना कधी एकदाची मी खाऊ खाते नाही का दीदी. अजून काय बघ ना डॅडी जिंकी चिरली माझी पोळी आहे. चला आता बघू पोहोचले. तुम्ही बघू शकता डॅडीने केवढा सारा सामान आणले.
कवा आपण टीव्ही बघता बघता खाऊ थंड्याची बॉटल पण आणले बघू शकता. साबण संपलेले ना त्यांनी जाऊन साबण पण आणलं. दोन पावडरचे पॅकेट आणले साबण आणि आम्ही वापरतो पतंजली ॲलोवेरा. आणि बाबूची मुगाची डाळ संपलेली. थंडा गरमी किती आहे म्हणून थोडं थंडा सगळ्यात गरम बघा. आणि त्या अंडी झाले आपली. एकीकडे भात ठेवले. साखरपुडा जायला जामच टाईम झाला. बाबा जाम नाही आणलं चालेल. गाईस तुम्ही बघू शकता आपले बाबूचे आंघोळ झालेले आहे आणि त्याला गाडीत बसवले. मग त्यांनी जेवण भरवलं मी त्याला लगेच उलटी केली. त्याला आता आले झोप. तर आपले औषध पाजून घेते ना मग त्याला झोप होते. कारण की औषध पाजल्या त्याला जरा बरा पण वाटेल. आता बघा कसा खेळतोय. बघू शकता आपली दीदी तिथे बसले. तिथे जाऊन मोबाईल घेतले मी. आता जेवण करून घेते कारण की यावेळी गेले तर आंघोळ करायला. ते पण गेलते डीमार्टला. थोडाफार सामान आणला. दीदीला खाऊ आणला आणि मग आता आले आंघोळ करायला गेले. नाही बघ बाबू छोनी बाबू दर्शन. अरे बापरे जा जरा गाडीत फिर जा बरं वाटेल. त्याला गाईस पहिले जेवण करून घेते ना मग भेटते तुम्हाला. तिकडे बघा झोप आले मॅडमला. माझे मॅडमला आले झोप. चल बेटू जेवू करूया. ये इथं पुढं बसे. आई तिथे आता आम्ही जेवण करायला बसलोय. हे बघा यांचा दीदीचा आणि आमचा बाबू इथे खेळत आहे. तर चला गाईज आता आम्ही जेवण करून घेतो ना. आता आमचा व्हिडिओ इथेच एंड करते कारण की आता आम्ही थकलो आहे. त्यामुळं तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट.